राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलन नागपूर नगरीमध्ये संपन्न झालं। हाच तो परिसर नागपूरचं श्री गुरुदेव सेवाश्रम, इथेच ते संमेलन पार पडलं। 2 दिवसीय संमेलनामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरतील राष्ट्रसंतांची प्रेमी अनुयायी मंडळी इथे एकत्र आली होती। या नागपूर नगरीत राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलन होऊन यावर्षी 25 व 26 नोव्हेंबरला 25 वर्ष पूर्ण होतील। संमेलनाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। इसवी सन 2000 मध्ये हे संमेलन साहित्य क्षेत्रात एक इतिहास घडवून गेले। राष्ट्रसंत साहित्य कला निकेतन नागपूर या संस्थेकडे संमेलनाची संयोजक म्हणून जबाबदारी होती। संमेलन यशस्वी करण्याकरिता समिती नेमण्यात आली। तिचे प्रमुख देविदास डहाके, कार्यवाह सुरेंद्र बुराडे, अर्थव्यवस्था ॲडव्होकेट अशोक यावले, व्यवस्थापन योगेश बन, प्रसिद्ध विभाग संध्या राजूरकर, प्रचार विभाग जयंत अनंतवार, समन्वयक रूपराव वाघ यांनी कार्यभार सांभाळला होता। आयोजक लोकवर्गणीसाठी अनुयायांशी संपर्क साधत होती। गावागावातून या साहित्य संमेलनाकरिता आम्हाला समाधानकारक आर्थिक मदत मिळाली। देविदास लाखे यांनी 5000ची सढळ हाताने मदत केली। एकूणच राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलन गुरुदेव प्रेमींच्या तन मन धनातून साकार झाले। राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचा पहिला दिवस शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी उजाडला। सकाळी 8 वाजता श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या महाद्वारात संमेलनाध्यक्ष डॉक्टर युमा पठाण यांच्या हस्ते ग्रंथ पालखीचे पूजन झाले। सेवाश्रमापासून निघालेली ही ग्रंथदिंडी शुक्रवारी तलावाला वळसा देऊन टिळक चौक, बडकत चौक, महाल येथून पुढे जात असताना माननीय नितीनजी गडकरी यांनी परिवारासह पालखीचे पूजन केले। मसराम सरांचे लेखन पथक आणि शिस्तबद्ध संचलनामुळे राष्ट्रसंत साहित्य दिंडी प्रभावी झाली। सकाळी 11 वाजता राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ध्वनिमुद्रित आवाजात झाला। सभा मंडपात महाराजांचा आवाज गुंजू लागला। श्रोते राष्ट्रसंतांचे मार्गदर्शन ऐकू लागले। यावेळी विशेष आमंत्रित विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांनी दीप प्रज्वलन केले। या प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉक्टर युमा पठाण, गीताचार्य तुकाराम दादा, हरिभाऊ वेरुळकर, ग्रामगीताचार्य रामकृष्ण बेलूरकर दादा, धुसरकर महाराज, गुरुकुंद आश्रमाचे सर्वाधिकारी राशी रणदिवे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते नितीन गडकरी, माजी मंत्री सुरेंद्र भुयार, आमदार वसंतराव इटकेलवार, माजी आमदार यादवराव देवगडे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक वामनराव गावंडे, डॉक्टर राम घोडे आदी मान्यवर उपस्थित होते। भाऊराव लाडसे व सहकाऱ्यांनी राष्ट्रसंतांनी रचलेले स्वागत गीत गायले। सगळ्या विश्वजन तुझे नाते
स्वागतम. परमपूज्य गुरुदेव, मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नागपूरच्या श्री गुरुदेव सेवाश्रमात आज राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचा प्रारंभ होतो आहे. हल्ली विविध विचार प्रवाहांची साहित्य संमेलने होत आहेत आणि ती काळाची गरजही आहे. खरे साहित्य तेच असते जे काल प्रवाहात टिकून राहते, सर्वांना मार्गदर्शन करते, सर्वांच्या हिताचे असते. असे साहित्य या 20व्या शतकात राष्ट्रसंतांच्या लेखणीतून जनसामान्याच्या हितासाठी प्रसवत राहिलं. या साहित्याचा अपूर्व सोहळा संमेलनाच्या निमित्ताने आज पार पडतो आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1949 मध्ये वंदनीय तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली. तेव्हापासून तुकडोजी महाराज राष्ट्राचे झाले. राष्ट्रसंतांचे साहित्य व कार्य राष्ट्र उत्थानासाठी होते. राष्ट्रोद्धाराच्या कार्याला वाहून घेण्यासाठी राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे प्रयोजन आहे, अशी भूमिका सुरेंद्र बुराडे यांनी प्रास्ताविकातून मांडली. संमेलनाध्यक्ष डॉक्टर युमा पठाण यांच्या हस्ते राष्ट्रसंत गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले. या ग्रंथात 27 विचारवंतांचे लेख समाविष्ट आहे. एक संग्राह्य ग्रंथ म्हणून याची नोंद साहित्यिकांनी घेतली आहे. साहित्य संमेलनाचा विचार करीत असताना या निमित्ताने एका चांगल्या दर्जेदार गौरव ग्रंथाचं विमोचन करावं, प्रकाशन करावं, जेणेकरून महाराजांनी जी साहित्यविषयक दृष्टी जोपासली ते साहित्य जनमानसापर्यंत, सर्वसामान्य माणसापर्यंत, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचावं हा विचार आला आणि आम्ही गौरव ग्रंथाचा विचार करायला लागलो. गौरव ग्रंथामध्ये काही आठवणी, काही दुर्मिळ छायाचित्र आणि काही लेख आम्ही जेव्हा मागितले, त्यांनी सांगितलं हे जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी आणि जिथे अनाथ आहे, अपंग आहे, दुःखी दरिद्र लोक आहे त्यांच्या कामासाठी हा पैसा लावला पाहिजे, अशा प्रकारची प्रेरणा त्यांनी या ठिकाणी दिली. आणि ही प्रेरणा त्यांना महाराजांपासून मिळाली आणि अशा प्रकारच्या अनेक आठवणी आम्ही या ग्रंथामध्ये संपादित केलेल्या आहेत. आपल्यासमोर गौरव ग्रंथ येणारच आहे, त्यावेळेस आपला याचा अधिक परिचय होईल. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. गुलाबराव खवसे हे यांनी ग्रामगीताचार्य जे आहेत त्यांनी भजन प्रवाह या ग्रंथाचं लेखन केलं आहे. करण्याकरता मी आमंत्रित करते आहे. मी विनंती करते आजचे आपले अध्यक्ष युमा पठाण यांना की त्यांनीही या भजन प्रवाहाचं विमोचन करावं त्यांच्या शुभ हस्ते. प्रभाव या ग्रंथाचं प्रकाशन झालंय असं संमेलनाचे उद्घाटक प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांनी राष्ट्रसंतांच्या आठवणीवर प्रकाश टाकला आणि संत साहित्य विषयक मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर युमा पठाण या संमेलनाला आवर्जून उपस्थित असलेले विदर्भाचे आघाडीचे नेते माननीय नितीन गडकरी. हे खरं आहे, राष्ट्रसंतांच्या साहित्याला साहित्यिक व्यासपीठाने आजपर्यंत मान्यता दिली नाही. हे खरं आहे. मी अशा एका व्यासपीठाचं अध्यक्षपद भूषवतो. याबद्दल एकच स्पष्टपणे सांगितली पाहिजे. महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती मंडळाचाही अध्यक्ष होतो. सामान्यपणे साहित्यिकांची जी व्यासपीठ आहेत ती ललित साहित्यापर्यंतच मर्यादित आणि त्याच्या कुंपणात अडकलेली साहित्य क्षेत्र आहे. राष्ट्रसंत ललित साहित्यिक लोक, राष्ट्रसंत त्या समाजाचे सर्वश्रेष्ठ असे लोकशिक्षक होते. कारण साहित्यिकांच्या कुंपणात अडकवण्याचंही कारण ज्या जातीचं लिखाण महात्मा गांधींनी केलं, ज्या जातीचं लिखाण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं, ज्या जातीचं लिखाण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याच जातीचं लिखाण राष्ट्रसंतांचं आहे. गांधीजी लेखक होते, बाबासाहेब आंबेडकर लेखक होते, त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहे. नंतर काळात भजनांपुरतं खंजिऱ्यांपुरतं एवढंच शिल्लक राहिलं, टाळाच्या पर्यंत शिल्लक राहिलं. ही राष्ट्रसंतांच्या आयुष्याची पुन्हा एक बाजू आहे. 1942च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये शिवराष्ट्रीच्या क्षेत्रात राष्ट्रसंतांच्या नेतृत्वात जो लोक जागर झाला आणि जो राष्ट्रव्यापी लढा उभा करण्याचा प्रयत्न झाला, याची आपण आठवण ठेवायची की नाही? मला राष्ट्रसंतांचं ते रूप सर्वात जास्त विलोभनीय वाटतं. जोपर्यंत कोणतीही चळवळ जनतेच्या प्रश्नांशी जुळलेली असत नाही, तोपर्यंत तिची दखल घेतली जात नाही. संत प्रवाह डॉक्टर युवा पठाणांच्या उपस्थितीत मला सांगणं सुद्धा माझा अधिकार नाही. तो आपल्या संत प्रवाहामध्ये दत्त संप्रदायासारख्या चळवळी टिकल्या नाहीत, कारण त्यांनी लोकांशी संबंध ठेवला नाही, सोहळ्यावर अडकल्या. पण ज्ञानेश्वर तुकारामांची वारकरी चळवळ आज तागायत जिवंत आहे. बहुजन समाजाशी तिने आपलं नातं जोडलं. जोपर्यंत स्वातंत्र्याच्या बाजूनं, जोपर्यंत समाजाच्या प्रश्नाच्या बाजूनं राष्ट्रसंतांचा विचार घेणारी माणसं उभं राहिली, तोपर्यंत लोक त्या चळवळीसोबत राहिले. आजही त्याचा सर्वात मोठा पुरावा तुकाराम दादांच्या रूपाने उपलब्ध आहे. आजही तुकाराम दादांच्या रूपाने त्याचा पुरावा उपलब्ध आहे. तुकाराम दादांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण माणसाच्या उत्थानाचं जे काम केलं ते समजून घ्यायला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आला नाही, मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री आला. आणि दिग्विजय सिंग यांनी सांगितलं की तुकाराम दादा जे कार्य करतायत ते आता आम्ही मध्य प्रदेशात करणार आहोत. जेव्हा लोकजीवनाशी अशा अध्यात्म चळवळी जुळलेल्या असतात, तर जनता अशा चळवळी डोक्यावर घेत असते. दुर्दैवानं या समाजामध्ये जो अनाचार आहे, जो भ्रष्टाचार आहे, गरीब माणसांचं जे शोषण आहे, तुमच्या माझ्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, तुमच्या माझ्या मुलांना पैसे दिल्याशिवाय पुढे प्रवेश मिळत नाही, असल्या अनाचाराच्या विरुद्ध या चळवळीने का उभं राहायचं नाही? राष्ट्रसंतांनी हे करू नका असं आपल्याला सांगितलं नाही, उलट हे करा अशी प्रेरणा दिली. आपण राष्ट्रसंतांची प्रेरणा विसरलो काय? आणि आपण जर राष्ट्रसंतांची प्रेरणा विसरलो असू तर मी आपल्याला नम्रपणे सांगतो, या साहित्य संमेलनाने राष्ट्रसंतांची प्रेरणा पुन्हा उजागर केली पाहिजे, एवढीच माझी आपल्याला. वंदनीय राष्ट्रसंतांच्या जीवनावर दूरदर्शन मालिका निघाल्यास संपूर्ण आर्थिक सहकार्य देण्याचे माननीय नितीन गडकरी यांनी जाहीर केले. पण मला आठवतं की त्यावेळी रेडिओवर त्यांच्या अंत्यसंस्काराची कॉमेंट्री होती आणि दिवसभर मी ती शांतपणे ऐकत होतो. मी खरं म्हणजे धार्मिक पार्श्वभूमी असणारा काही कार्यकर्त्यांकडे या विषयात माझा काही अभ्यास नाही, पण मी एक गोष्ट आपल्याला जरूर सांगतो की जे साहित्य असतं त्याचे इतके निराळे पैलू असतात की कोणाला त्यातून काय समजेल, काय उमजेल आणि काय भावेल हे काही सांगता येत नाही. तुकडोजी महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्या भजनाची आणि त्या भजनामध्ये असणारे मराठीतले छोटे छोटे शब्द आणि त्या शब्दांमागे असणारा मोठा आशय हा इतका प्रभावित करून गेला की या एका गोष्टीमुळे तुकडोजी महाराजांवर, त्यांच्या विचारावर माझं प्रेम निर्माण झालं. जीवनामध्ये असं असतं की काही साहित्य माणसांना संमेलनामध्ये एखाद्या साहित्याची दखल घेतली त्या नाही घेतली जाते हा महत्वाचा प्रश्न नाही. या साहित्याची दखल समाजाच्या हजारो लाखो लोकांनी घेतली, समाजाने घेतली, राष्ट्राने घेतली, हा खरा त्या साहित्याचा सगळ्यात मोठा बोल आहे. कारण साहित्य किंवा विचार हे डोळ्याच्या मागे आपल्या डोक्यामध्ये असतात. कुठलाही सत्ता किंवा सुपर पॉवर ही डोळ्याला नष्ट करू शकते, पण डोळ्याच्या मागे दडलेल्या विचारांना नष्ट करू शकत नाही, कारण विचार हे अमर असतात.
खरं म्हणजे राष्ट्रीय जीवनाशी संबंधित आणि सामाजिक जीवनाशी संबंधित जे मार्गदर्शन तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रंथातून, आपल्या लेखातून, आपल्या भजनातून जे केलेला आहे, हा खरं म्हणजे जीवन जगण्याचा एक चांगला मार्ग त्यांनी समाजातल्या सर्वसामान्य लोकांना दाखवला. ही गोष्ट खरी आहे की मोठ्या मोठ्या संमेलनामध्ये आपण बोलतो, चर्चा होतो, धडा होतो, त्याचं अनुकरण किती होतं याचा फारसा कोणी आवाज घेत नाही. पण महाराजांच्या बाबतीमध्ये खेड्या पाड्यामध्ये, गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आदर्श गावाची योजना असेल, शिस्तीने समाज प्रबोधनाचं कार्य करणारे अनेक कार्यकर्ते असतील आणि निश्चयाने त्या ठिकाणी काम करत असताना बघणारे असंख्य लोक समाज परिवर्तनाकरता आणि राष्ट्र निर्माणाकरता काम करताना दिसतात, तेव्हा त्या साहित्याचं आणि त्या साहित्यामध्ये असणाऱ्या शब्दाचं महत्व आपल्याला आपोआप समजतं. मला असं वाटतं की आपण अनेक समस्यांनी ग्रस्त आहोत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे पंडित नेहरू असं नेहमी म्हणायचे की इंडिया इज नॉट अ नेशन, इट्स अ पॉप्युलेशन. आणि पलीकडे त्यांनी असं म्हटलं होतं की या देशामध्ये प्रत्येक माणूस देशाकरता एक समस्या, एक प्रश्न आहे. मला जे लक्षात आलं, जे मला उमललं, ते तुकडोजी महाराजांनी जो विचार त्यांच्या भजनांच्या रूपातून, पोवाड्याच्या रूपातून, लेखाच्या रूपातून अतिशय सोप्या सरळ भाषेमध्ये सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेसमोर ज्या रीतीने मांडला आणि केवळ विचार मांडला नाही तर त्या विचाराला ज्या रीतीने या गोरगरीब जनतेने प्रतिसाद दिला, केवळ प्रतिसाद दिला नाही तर त्या विचाराच्या अनुरूप आपल्या जीवनाची, वागण्याची आणि जीवन जगण्याची प्रथा पद्धती त्यांनी निश्चित केली. हा त्यांच्या विचाराचा मोठा इम्पॅक्ट आजही समाजावर आहे. कधी कधी दिसत असताना बघायला माणसाला कधी कधी मोठं छोटं दिसत असतं, पण विचार हे अमर असतात आणि त्यामुळे विचारांचा वारसा खूप मोठा असतो. मी आपल्याला एक विनंती करेन, योग्य वाटलं त्याचा विचार करा, कारण मी पहिल्यांदाच आपल्याला सांगतो की ही सगळी मंडळी खूप मोठी आहे. माझा काही हे क्षेत्र नाही आहे, पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की भविष्यातलं या समाजाचं आणि राष्ट्र जीवनाचं जे 21व्या शतकातलं जे जीवन आहे, या जीवनामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुखी, समृद्ध आणि संपन्न व्हायचं आहे. सर्वेचे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय असं म्हटल्याने महाराजांनी देखील आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हटलेलं हे किती फिलॉसॉफी आहे. आणि एका फिलॉसॉफरने चांगलं सांगितलं की पर्स आणि पर्सन म्हणजे पैसा आणि व्यक्ती, या व्यक्ती श्रेष्ठ आहे. पर्सन आणि पार्टी म्हणजे व्यक्ती आणि संघटन, ज्याला आपण ऑर्गनायझेशन म्हणतो, याच्यामध्ये पार्टी महत्वाची आहे. आणि पार्टी आणि फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, याच्यामध्ये तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. मला असं वाटतं की आजच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या विचाराचं दिग्दर्शन महाराजांनी आपल्या विचारात ज्या सोप्या शब्दात सामान्य गोरगरीब जनतेला अपील करून मांडलेला आहे, ते इतकं प्रभावीपणे त्यांच्या नंतर आजपर्यंत कोणीही विचारवंत मांडू शकला नाही, एवढं चांगलं आहे. सर्व ग्रामाची सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रात द्यावे, परी स्वतः दुःखाची भोगावे, भूषण तुझे ग्रामला. ही किती मोठी फिलॉसॉफी आहे. या एकाच गोष्टीवर हजारो पानाचा ग्रंथ लिहिला जाऊ शकतो, एवढे मोठी. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आता जो काही आपल्याला वारसा मिळाला तो मोठा, पण त्या विचाराच्या वारसाचा उपयोग समाजाच्या व्यावहारिक जीवनामध्ये कसा निर्माण होतो, त्याचा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट समाजावर कसा होतो, राष्ट्र जीवनावर कसा होतो, हा खऱ्या अर्थाने आज आमच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. आज समाज जीवनामध्ये अशी गोष्ट आहे आपल्याला पाहायला मिळते की ज्या माणसांना आपण गुरु खूप मोठं समजत असतो, ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये परम आदराची भावना असते, त्या व्यक्तींच्या जवळ गेल्यानंतर सहवासातून अनुभूतीतून लक्षात येतं की ते फार सामान्य आहेत, ते फार छोटे आहेत. आणि खेड्यापाड्यामध्ये जात असताना एखादा अशिक्षित माणूस दुरून बघत असतो आपण, आणि त्याला बघत असताना तो जो माणूस त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या अनुभवातून व्यवहारातून तुम्हाला माहिती होतं की तो माणूस किती मोठा आहे.
आणि मी असे अनेक अनुभव पाहिले. मला एक चांगलं उदाहरण तुम्हाला मी सांगेन की आमच्या इथे मला जे राजकारणावर या प्रश्नावर बोलायचं नाही, पण निवडणुका होत्या. एक पारधी समाजाच्या महिला नागपूर जिल्ह्यातल्या हिंगण्याजवळ रेखाताई पवार म्हणून, त्यांच्या गावामध्ये त्या समाजाला असं वाटतं की दारूच्या भट्ट्या चालवणं हा आपला अधिकार आहे. पोलिसांनी त्यांच्यावर त्या सगळ्या घटत्या जप्त केल्या, पकडलं, बरंच नुकसान झालं, त्याचं प्रकरण झालं. तिथे गेलो, मी त्यांना म्हटलं की तुम्ही दुसरा व्यवसाय करा, काही योजना करून करण्याचा प्रयत्न करतो. त्या बाई माझ्या संबंधात आल्या. नागपूर जिल्हा परिषद निवडणूक झाली. मी म्हणलं बाई तुम्ही निवडणुकीला उभ्या नाही कर, त्यामुळे तुम्ही कसं म्हणाल तर मी 10,000 रुपये काढले त्यांना दिले आणि म्हणाला की तुम्ही आता तयारीला लागा, गाडी ठरवा आणि प्रचार करा. मी माझ्याही पक्षातले राजकारणातले खूप मोठे मोठे लोक पाहिले आहेत की तिकीट मिळालं नाही की तसे चौकाळण्यासारखे करतात. मोठे मोठे पाहिले आहेत, दिल्लीपासून मुंबईपर्यंत बोलतात. खूप भाषण द्यायला बसल्यानंतर सगळ्या गांधीजींपासून तर सगळ्या आदर्श सांगतात. तिकीट मिळालं नाही की जसं ते म्हातोडी तळफडत होते तसं बोलतात. त्या बाईनं तिकीट दिलं आणि प्रचार सुरू केला. आणि अचानक मला सगळे कार्यकर्ते म्हणाले की तिकडे आदिवासी समाज जास्त आहे, पारधी समाजात ते यांना मत देणार नाही. अरे म्हटलं नाही वगैरे हा बाई चांगल्या यांना उभं करा, चांगले माणसं आले पाहिजे. पण मी एकटा सगळे विरुद्ध होते. सगळे म्हणाले आपण सीट जिंकू, पण या बाईंना आपण उभं केलं तर नाही जिंकणार. शेवटी म्हणलं तुम्हाला सगळ्यांना वाटलं ठरवा. मी त्यांना घरी बोलावलं आणि जरा सांगितलं रेखाताई अडचण अशी आहे, सगळ्यांची इच्छा आहे की आदिवासी समाजाची महिला उभी केली पाहिजे, तर एवढं तुमची संख्या कमी आहे. आणि राजकारणामध्ये हे सगळ्याचा विचार करतात की योग्य की अयोग्य आहे. अयोग्यच आहे, पण ते निवडणुकीच्या विचार करतात. तेव्हा मी पण करत होतो. त्याच्यात ते लपवून ठेवण्याची काही गरज नाही. त्यावेळेला तुम्ही आता उभ्या नाही होता, आपण दुसऱ्या महिला उभं होतो. त्या बाईने एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मला सांगितलं की भाऊ त्याच्यात काय हरकत नाही, तुला उभं करा, मी तिथं काम करेन, उद्यापासून तुम्ही गाडीवर तुझ्या कामाला जाईल, लगेच फोन सगळं देईल. आणि पैसे बोलले 7,640 रुपये मला वापस केले. मी 3 दिवसात मी डिझेल पेट्रोलचे पैसे दिला, पैसे वापस घ्या आणि म्हणून ती गाडी तुम्ही तिच्या कामाला लागते. आणि तिच्या चेहऱ्यावर कुठलंही दुःख नव्हतं. मला धक्का बसला. एवढे मोठे मोठे माणसं मी बघितली आणि या बाईने इतक्या एकाचेने कशी वाढली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माणसाचं मोठेपण हे त्याच्या वागण्यावर बोलण्यापेक्षाही त्याच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये तो कसा वागतो त्याच्यावर असता. आणि कधी असा मोठा माणूस तुम्हाला कुठे भेटतोय सांगता येत नाही. मला हा अनुभव तुम्हाला सर्व ठिकाणी बसले. मी विद्यार्थी असताना काम करायचो तेव्हा त्यांनी मला खूप आग्रह केला की त्यांच्या महाविद्यालयात अनेक वेळा जाण्याची संधी त्यांनी मला दिली. एका प्राध्यापकांच्या अधिवासाच्या वेळी त्या ठिकाणी गेलो, तिथल्या लोकांशी भेटलो, त्यांना आश्वासन केलं. पण त्यांनी मला त्या ठिकाणी तुकडोजी महाराजांच्या विचाराची पुस्तकं भेटली आणि मला सामूहिकपणे गाडीत येत असताना मी ती वाचली. आणि तिथून मला राष्ट्रसंतांची परिचय झाला. आणि त्याच्यानंतर सामूहिकपणे माझ्या मनात हा विचार निर्माण झाला की आजच्या प्रचलित समाज जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या दृष्टीने जर सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेच्या मनामध्ये जर काही प्रेरणा निर्माण करायची असेल, इन्स्पिरेशन निर्माण करायचं असेल, मोटिवेशन निर्माण करायचं असेल, हे निर्माण करण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या विचारामध्ये आहे, भजनामध्ये आहे. ग्रामगीताचार्य बेलूरकरांनी राष्ट्रसंत हे स्वयंभू व्यक्तिमत्व होते हे पुन्हा ठासून सांगितले. आणि म्हणून स्वतंत्र झालेलं व्यक्तिमत्व त्या आवाजाने उठलं आणि निवड त्यांची कविता नाही आली. त्या दुखाची मुलगी मला दिसली आणि तिच्यावर माझं मन राहिलं. पत्थरखाने बॉम्ब बनेंगे, झाडेगा शब्द बनेंगे, भक्त बनेंगी सेना. त्याच्या सोडून मला केवळ थांबले नाही. मी मला असं आव्हान सांगतो, आता हात वर करावा तर या देशाच्या सीमेवर लढाईत जाऊन भजन कोण्या मुलानं केलं. गप्पात आणखी कीर्तन, पण हा महात्मा सीमेवर जाऊन भजन करून सांगतो जवानांना. अग्नी भरत युद्धाचा आणि तू आवाज घेऊन बसे, तरुण सोनी रक्त नवसळे नौजवान तू मनात असे. मेला तर तू शहीद होती आणि कीर्ती तुझी देशावरती. परम चक्र आणि परम ही पदवी तुझी राष्ट्रपती. रोगराईने किती मर्ती आहे त्या ठिकाणी. शाव विचार युद्धभूमीवर भरती सेक्टर उंच त्या ठिकाणी 24 भजनाचे महाराजचे कार्यक्रम झाले. महाराज सीमेवर गेले, महाराज धोरणात गेले, महाराजांनी चंद्राकडे उभी घेतली. या देशात 70 लाख साधू एकत्रित केले आणि सांगितलं 70 लाख साधू आहे
7 लाख खेळी आहे, एका खेळाने 10 बुवा वाटून येतात, इमानदारीनं काम केलं, देशच मस्त होते, ते साधी हा महाराजांचा विचार. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात हमारे शब्द की खैरात हो आणि मुर्दे का आपले शब्द से पण शब्द की बात हो. त्यांनी मुर्दे खरोखर उभे केले. आम्ही म्हणजे मुर्दे आहो, आम्हाला मुर्द्याला असं बोलायला लावते तर विद्वान आहे काय धोका लावते हे तर मोठे म्हणायचं. आजपर्यंत या देशात कोणाचं भजन झालं नाही आणि कोणाचं पुढे होणार नाही. पण राष्ट्रपती भवनात तुकडोजी महाराजांचे 2 भजनाचे कार्यक्रम झाले आणि त्या राष्ट्रपती भवनात त्यांनी सांगितलं काय म्हणतात ते, सरकारी नौकर हो कभी सेवा करना नहीं सीखा और अर्जदारों से खाता है पैसे, देश की इज्जत होता है तुझे भाई सच्चा गेहूं में कंकर तेरे में आटा दूध में पानी मिलावे मीठी बातें कह कर देते कसम धर्म की खावे तुझे सच्चा धर्म नहीं जाना. हे राष्ट्रपती भवनात म्हटलं. जेवणावर महाराज थांबले नाही तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी की सभी नेताओं में दिलवन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठाने मेरा प्यारा वतन, मेरे वतन की बिखरी है जनता. भजनाओं स्मरण ठेवा, मेरे वतन की बिखरी जनता, किसी का किसी के संग नहीं बनता, इसके लिए मैं खाने बनता. सभी नेताओं में कर दे निधन, त्यावर दूर हो गेले दिल की जलन. हे राष्ट्रपती भवनात म्हटलं. त्यावेळेला फक्त एकच व्यक्ती पुढे आली, राधाकृष्ण म्हणतात त्या महाराज नेताओं में छूट है, महाराज म्हणतात बड़ी गहरी छूट है कि जिसकी क्यों नहीं तो ऊपर से ढक्कन रखा हुआ है इसलिए अंदर से वापस वो जाएगा तो गिर जाएगा. हे महाराजांनी त्यावेळेला सांगितलं. संत साहित्याचे मानवावरील संस्काराची पार्श्वभूमी विशद करताना संमेलनाध्यक्ष डॉक्टर युमा पठाण म्हणाले, 7 शतकांचा दांडगा अभ्यास संत साहित्यात आहे. संत साहित्याला राजमान्यता नाही अशी ओरड होते. तथापि संत साहित्याला मान्यतेची गरज नाही. हे साहित्य जनमान्य झाले आहे. आजपर्यंतचे संस्कार संत साहित्यामुळे झाले. राष्ट्रसंत हे उक्ती आणि कृतीचा समन्वय साधणारे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे संतांनी केलेल्या संस्कारांना सुरक्षित ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे असे आग्रहाने सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे मंथन करणे, त्यांची जपवणूक करणे ही आजच्या युगाची हाक असल्याचे डॉक्टर पठाण म्हणाले. समस्यापासून दूर गेलेला नाही. जनमानसाचं नुसत्याचं प्रकार हेच होतं की त्या लोकमानसामध्ये त्यांची एक विशिष्ट जागा प्रभावकक्षा ही निश्चितपणे होती. याचं कारण त्याच्या समस्या त्यांना जाणवलेल्या होत्या, त्या जनमानसातून तत्त्ववर आलेले होते. आज राष्ट्रसंतांचं कार्य हे आजही आपल्याला कालबाह्य झालेलं वाटत नाही. याचं कारण काय, त्यांच्या काळातल्या वेगळ्या प्रकारच्या समस्यांना आव्हानांना ते सामोरे गेले, कोणत्याही समस्यांचा विचार केला आणि मग त्यांचे उपाय हे आधीच आपल्या लेखनामधून त्यांनी सुचवून ठेवले, त्याचा प्रचार केला, त्याचं प्रबोधन केलं आणि लोकमानसाची जडणघडण केली. हे जे 13व्या शतकापासून होत आलं याच्यामध्ये मला नेहमी असं जाणवतं की संतांनी त्यावेळेच्या काळाचं भान हे नेमकेपणाने ठेवलेलं होतं. ज्यांनी भान ठेवलं नाही ते संत आणि ते संप्रदाय हे असंगत होते. प्राध्यापक ज्वालेश्वर यांनी एका संप्रदायाचा उल्लेख केला, आणखी काही संप्रदाय आहेत ज्यांचा मी उल्लेख करीत नाही, पण ते आपल्याला माहिती ते असंगत झालेले, कारण ते अत्यंत संकुचित स्वरूपाचे होते. ते विशिष्ट वर्णाचा विचार करणारे होते, ते विषमता मांडणारे होते, ते जनसामान्यांच्या खऱ्या समस्यांचा विचार न करणारे होते आणि त्यामुळे लोकांनी त्यांना आवेरून टाकलं. मान्यतेचा प्रश्न हा संत साहित्याला उद्भवत नाही, कारण ती मान्यता ही जनसामान्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे ती मान्यता ही शतकानुशतक चालत राहिलेली. त्याच्याकरता विद्यापीठाचं शिक्कामोर्तब असण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. त्याच्याकरता साहित्य संमेलनांनी ते म्हणजे जे अखिल भारतीय पातळीवरती साहित्य संमेलन होतात त्यांच्याही मान्यतेची गरज आहे असं मला वाटत नाही. पण त्यांना सुद्धा त्याची दखल घ्यावी लागलेली आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे आपण असं पाहतो की जी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं होती त्या आव्हानाने संत कसे सामोरे गेले याचं सुद्धा थोडंसं पाहत आपण गेलो तर हे आपल्या लक्षात यायला लागतं की त्यातून त्या समस्या निर्माण झाल्या होत्या. ही एक विषमतेची समस्या आपल्याला नाही, अभिसरणाची फार मोठी समस्या होती. मनाची व्याप्ती किती वाढवायला पाहिजे याचा विचार हा सारखा संतांच्या मनात आहे. मनाच्या कक्षा रुंदावायला पाहिजे आणि म्हणूनच पसायदान ज्ञानदेवांच्या सगळे संत मागतात असं आपल्या लक्षात. त्यांचं आवाहन हे
केवळ विशिष्ट प्रदेशापुरतं नव्हतं, तर त्यांचं आव्हान नव्हे तर आवाहन हे वैश्विक स्वरूपाचं होतं हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यामुळे इथे आपण असं पाहतो की या संतांमध्ये सुद्धा एक प्रकारचं सामंजस्य होतं. धर्माधर्माचे भेद हे त्यांच्यामध्ये नाही तर आपल्याला या 7 शतकांचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात यायला लागेल. सुफी संत आपल्याकडे आले, सुफी संत हे एकरूप झाले आपले. मी तरी मोठी व्याख्यानमाला दिलेली आहे लाड व्याख्यानमालेमध्ये रेडिओच्या, की 42 सुफी संत हे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संप्रदायाशी कसे एकरूप झालेले होते. शेख मोहम्मद हे वारकरी संप्रदायाचे अत्यंत एकरूप झालेले संत होते. आपल्याला वारकरी संप्रदायाची उक्ती माहीत आहे की मी नेहमी त्याचा उल्लेख करतो. ती उक्ती अशी की ज्ञानाचा एका, नामयाचा तुका आणि कबीराचा शेका असं म्हटलेलं. ज्ञानदेव आणि एकनाथ यांच्यामध्ये विचारांचं एकत्व आपल्याला दिसतं. तसं नामदेव आणि तुकोबा यांच्यामध्ये दिसतं, तसं कबीर आणि शेख मोहम्मद यांच्यामध्ये दिसतं. हे जसं शेख मोहम्मद हे वारकरी संप्रदायाला अत्यंत प्रिय अशा प्रकारचं संत, विठ्ठलावर हजारो अभंग त्यांनी लिहिले, योग संग्राम नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. तशा प्रकारे शहामुनी नावाचे मुस्लिम संत कवी हे महानुभाव संप्रदायात अत्यंत बंद मानले जातात. त्यांचा सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ हा 80 अध्यायांचा ग्रंथ आहे. हा महानुभाव संप्रदायाला अत्यंत पूज्य असा मानला जातो आणि त्यांना तिथे कुठल्याही प्रकारचं बंधन आहे असं दिसत नाही. एवढंच नव्हे तर सुफी संतांनी तशाच प्रकारचं प्रतिसाद आपल्याला दिलेला दिसतो. तेही या संप्रदायाचे अत्यंत एकरूप झालेले आहेत. मग ते रामदासी संप्रदायाचे झालेले आहेत, ते वारकरी संप्रदायाचे झालेले आहेत, ते दत्त संप्रदायाचे एकरूप झालेले आहेत. नागेश संप्रदाय नावाचा एक 13व्या शतकातला एक फार महत्वाचा संप्रदाय आहे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारची व्याप्ती फार मोठी दिसते. धर्माधर्माच्या ज्या भिंती आहेत आणि त्यामुळे सर्वांभूती भगवत भाव हा विचार जर येत नसेल तर त्याचा उपयोग नाही, ही भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांच्या अनुयायांमध्ये तेली आहेत, त्यांच्या अनुयायांमध्ये धनगर आहेत, त्यांच्या अनुयायांमध्ये निरशय म्हणजे लिंगायत आहेत, त्यांच्या अनुयायांमध्ये मुसलमान सुद्धा आहेत. त्यांची फार प्रचंड रचना आहे. 42-45 संत कवी की त्याच्यात होऊन गेलेले आमच्या विद्यापीठात त्याचं संशोधन हे झालेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे पाहतो की 13व्या शतकापासून या जाणीवा निर्माण होत चालल्या होत्या की आव्हानं कोणकोणत्या प्रकारची येतात आणि आपलं जनजीवन जे आहे त्याचे जे संस्कार आहेत ते कसे कसे नाहीसे होत जात आहेत, त्याच्याकरता काय केलं पाहिजे. ही जी आव्हानं बदलत गेली त्या प्रमाणात संतांनी सुद्धा आपले विचार हे कालसापेक्ष असे ठेवलेले आहेत असं लक्षात यायला लागतं. आणि मग त्याची शीट गाठली जाते की आपल्याला राष्ट्रसंतांच्या काळामध्ये ग्रामगीता वाचल्यानंतर, आता ही तर आम्ही अनेक वर्षांपासून वाचतो, ती शिकवतोही, पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश हा झालेला आहे. उद्घाटन समारंभाचे संचालन दूरदर्शन निवेदिका अंजली काळे यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अशोक यावले यांनी केले. आम्हाला अध्यक्षपदासाठी स्वीकृती दिली, आम्ही संयोजक समितीच्या वतीने त्यांचा आभार मानतो.